प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत। जालन्यातील घनसावंगी मतदारसंघामध्ये जो सर्वाधिक मराठा आणि ओबीसी आंदोलनामध्ये चर्चेत राहिला त्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार हिकमत उडान प्रचार करत आहेत। यावेळची शिवसेनेला परिस्थिती अनुकूल आहे। तुमच्या प्रतिस्पर्धी विरोधामध्ये राजेश टोपे आहेत, ज्यांनी की 25 वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं। मागच्या वेळेला आम्ही फार कमी मताने निवडणूक हरलो। मागच्या वेळेला कानावरून गोळी गेली। यावेळेस आमच्या सगळ्या लोकांनी असं ठरवलेलं आहे की कानावरून नाही, नीट नेम धरून डायरेक्ट डोक्यात गोळी घालायची। यावेळी परिस्थिती मतदारसंघामध्ये अतिशय अनुकूल आहे। या मतदारसंघामध्ये मागच्या 25 वर्षापासून ऊसाच्या राजकारणामध्ये आमच्या प्रत्येक शेतकऱ्याला जसं गुऱ्हाळातून ऊस काढला जातो त्या पद्धतीने आमच्या लोकांना गुऱ्हाळात टाकून किंवा कारखान्यात टाकून तसं पिळवणूक त्यांची झालेली आहे आणि याचा बदला घेण्याचं आज आम्ही सगळ्या मतदारसंघांनी ठरवलेलं आहे आणि सगळ्या मतदारसंघामध्ये आज बदलाचं वातावरण आहे आणि यावेळेस पलटी नक्कीच बसणार आहे। बारामती झालं घनसावंगीचं, हा एक दावा होतो समजा अप्रत्यक्षपणे। 25 वर्ष इथला खूप विकास झालेला आहे, आणखी आम्हाला एक संधी द्या असं म्हटलं जातं राजेश टोपे यांनी। लाज वाटायला पाहिजे। या मतदारसंघाचा विकास झाला, मग ती विकास गंगा असो किंवा काय काय ते पुस्तकं काढले, खरोखर लाज वाटायला पाहिजे। आम्हाला तरी लाज वाटते की आम्ही या मतदारसंघामध्ये जन्माला आलो। इतकी भयानक परिस्थिती या मतदारसंघामध्ये। विकासाचा प्रश्न सोडा, पण मूलभूत सुविधासुद्धा या मतदारसंघामध्ये उपलब्ध नाही। तुम्ही जर गंगथडीला गेले किंवा कोणत्याही गावात गेले, एक काही गाव असं नाही की तिथे रस्ता आहे। भयानक अशा प्रकारची परिस्थिती आहे। बारामती सोडा, भयानक परिस्थिती आदिवासी पाड्यापेक्षा जास्त भयानक परिस्थिती या मतदारसंघाची आहे। विकासाचे भरपूर काही असे प्रश्न आहेत ज्याचे की तुम्ही वारंवार तुमच्या भाषणातून उल्लेख करत असतात। प्रामुख्याने अशी कुठली प्रश्न आहेत की ज्यांनी सोडवली नाही आणि ती सोडवीत असं तुमचं पण आता म्हणणं आहे? मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात जिव्हाळ्याचा हा विषय आहे की ऊसाचा प्रश्न। ऊसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण बऱ्यापैकी यश मिळवलेलं आहे। लोकांच्या मनामधून ऊसाची भीती आता गेलेली आहे आणि ती पुढच्या वर्षी आपण समूळ नष्ट करू, हा माझा प्रायमरी उद्दिष्ट आहे घनसावंगीच्या राजकारणामध्ये येण्याचा। मागच्या काळात राजकारण झालं ऊसाबाबत? मागच्या 25 वर्षापासून चालू आहे, परंतु आता यावर्षी मी एक नवीन कारखाना काढला, पुढच्या वर्षी अजून एक नवीन कारखाना काढतो। त्यामुळे लोकांच्या मनामध्ये ऊसाची जी भीती होती ती समूळ नष्ट झालेली आहे आणि पुढच्या वर्षी उरली सोडली भीती संपूर्णपणे संपून जाईल। महायुतीच्या माध्यमातून काही बंडखोर उभे आहेत अपक्ष म्हणून, त्याचा काही त्रास तुम्हाला होऊ शकतो? लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभा राहण्याचा अधिकार आहे। मला वाटत नाही आपल्याला काही फरक पडेल। वातावरण तसं अनुकूल आहे? अतिशय अनुकूल। एकूणच ऊसाचा प्रश्न खूप गंभीर आहे या पट्ट्यामध्ये ना। अर्थात तो मुद्दा या राजकारणामध्ये किंवा या निवडणुकीमध्ये प्राधान्याने पुढे येत आहे आणि अर्थात आपल्या विजयाचा दावा सुद्धा हिकमत उडान या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत। रवी मुंडे, एबीपी माझा, घनसावंगी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।